काय मऊ बिछाण्या समाधान नववे शोध कशात शोध घेतला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या एम एस स्टडी युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मधील मराठी या विषयाची प्रथम सत्राची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर 2024-25 चा आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की तुमचा जो होणारा 9वीचा पेपर आहे तो कशा पद्धतीचा असणार आहे व त्या पेपरमध्ये कशा प्रकारे प्रश्न असतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर आपल्या एम एस स्टडी युट्यूब चॅनल हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि हो, तुम्हाला जर इयत्ता 9वी मधील प्रथम सत्राच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर मला कमेंट मध्ये सांगा, मी त्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पेपर सोडण्यासाठी तुम्हाला 3 तास वेळ लागणार आहे आणि हा पेपर तुमचा 80 गुणांचा असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला रिकॉर्डिंग चालू आहे, पाहण्यास सुरुवात करूया. मागापासून काय करतो, रिकॉर्डिंग चालू आहे. त्यांनाच कोण म्हणलं प्यायला लागते साहेब. कुणाला कुणाला झाले सध्या मी पितो संपते बॉटल सुट्टी थनुमासची लगेच एवढं शिकून बसतं तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं फंडा नोट्स या युट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण म्हणजे माझं झालं 2024-25. तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीचा हा पेपर आहे, विषय आहे मराठी. तर गुण आहेत 80. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा 80 गुणाचा पेपर हा संपूर्ण बघा. हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत बघितला विद्यार्थी मित्रांनो, नक्की तुम्हाला 100% फायदा होईल. कारण असं ह्या पेपरमध्ये मी तुम्हाला आज सगळं सांगणार आहे. पेपर असतो कशा पद्धतीने, पेपरचे उत्तरासहित मी तुम्हाला सर्व प्रश्न देणार आहे. तर ते उत्तरासहित प्रश्न तुम्ही 5-10 मिनिटानंतर हा व्हिडिओ बघितला तर नक्की तुम्हाला 5 मिनिटात तुम्हाला उत्तरासहित पुरी PDF दिसून जाईल व 5 मिनिटात मी तुम्हाला फक्त आता प्रश्न वाचून सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्याकरता तुम्ही पहिले प्रश्न समजून घ्या, नंतर उत्तरांसहित व्हिडिओ बघायचा. तर आता आपण प्रश्न बघायला सुरू करत आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यातला तुमचा पहिला प्रश्न आहे, दिलेल्या उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आकृती पूर्ण करा. कटी याची जाणवलेली स्वभाव वैशिष्ट्ये. तर कटी याची जाणवलेली स्वभाव वैशिष्ट्ये कोणती होती ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. तर बघा, तुम्हाला इथे पॅसेज दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. हा पॅसेज वाचून तुम्हाला कटी याची जाणवलेली स्वभाव वैशिष्ट्ये तुम्हाला इथे लिहायची आहे. तर बघा दुसरा प्रश्न बघा, कोणास उद्देशून म्हटले आहे ते लिहा. आणि तिसरा आहे सहमत. हा आहे, खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पहिलं, आकृती पूर्ण करा. उत्तरात आलेल्या शहरांची नावे कोणती. तर त्यात वरच्या उत्तरात तुम्हाला आलेल्या शहरांची नावे कोणती ते तुम्हाला ह्या उत्तरामध्ये सांगायचं आहे. नंतर बघा,
तुमच्या टाकीचं वाज धार लागतं का फिल्टर नाही तुमचं आहे का मग जोडले का हो चालू आहे का हो बंद आहे ते. हे झालं नंद करून चालू मग बटनच ऑन करायचं तसं ना मग तू मग काय लागतो हा finger. पिन पण नाही मग त्यातलं सामान लागतं पाणीचं कनेक्शन करायला लागतं मोटर लागते नुसतं फिल्टर होतोय आणि पाणी कशानं उपसायचं तोंडानं तोंडानं टाकायचं घ्यायचं आणि ह्याच्यात टाकायचं तोंडानं घ्यायचं भारतात सर्वात मोठा शहर कोणता आहे पुणे हम्म? पुणे कोण म्हटलं मग काय ऑप्शन सांगतो मुंबई हम्म. ए सी मधलं मद्रास दिल्ली हम्म. कोलकाता कोलकाता कोण म्हणलं मग काय दिल्ली मोठं आहे कोलकात्यापेक्षा सांग की कोलकाता मोठा आहे भारतापेक्षा मोठा कोण मुंबईपेक्षा मोठा कोण कोलकाता भाऊराव पाटील यांनी सुरू केलेली वसतिगृह सांग आमच्या दऱ्यातलं सांग मम्मी मला जायची कुणाकडे तरी मी पप्पाला घेऊन जाणार दाद्या तू माझ्या अंडात होता ना तो तर डोंगरात उचलून तुला नालेत नांदले तू तुला तो व्यवस्थित तू तर मी तू पोटात नाल्याचं पाणी पित तुझं कुत्र्यांचं मूत पे नाही डोंगरा कुत्री येतच नाही गुरु तरी ते ना गुरांचं मूत पे गुरं पाकवर जात नाही का बंद कामाचं चार्जिंगच करतोय आगे इलेक्ट बसले खूप किती खूप आलं
म्हणालो त्याचं म्हणणं आहे. आणि त्याला सांग माझं बघ हे करून जायचं बघ उद्या पडू कुठं तुझा मोठा झाला